गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमः। नमस्कार, आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यश खाक ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हा सर्वांना मला आवर्जून सांगायला आवडेल की आपल्या भारताचं सर्वात पहिलं आगमन सोहळा आपल्या नुकत्या 2 दिवसात होणार आहे. तर मग चला, आज तुम्हा सर्वांना बऱ्यापैकी तुम्हाला कोणा माहीतच असेल की आपले आत्तापर्यंत बहुतेक बाप्पा आकार घेऊन झालेले आहेत. पण आज नेमकं तुम्ही सर्वजण या पूर्ण व्लॉगमध्ये आपल्या बाप्पाचं स्वरूप घडताना बघणार आहे. आणि तुम्हा सर्वांना आवर्जून मला सांगायला आवडेल की आज आपण आलोय आपल्या आखणीसाठी, म्हणजेच आपला सुरतचा गणेशवरायाची आज आपल्याला आखणी बघायला मिळणार आहे. आणि तुम्हा सर्वांना बाप्पाचं एक सुंदर आणि सुबक असं गोंडस रूप आपल्या बाप्पाचं बघायला मिळेल. तर चला मग आपण आता आज जाऊया आणि ब्लॉगला सुरुवात करूया. तर या. तुम्ही आता बघतच असाल आपल्या बाप्पाचं सुंदर आणि असं सुबक स्वरूप एक वेगळं रूप घेतच जात आहे. पण त्याचबरोबर त्या रूपाला कॅप्चर करणारे बरेच आपले मित्र इथे बसले आहेत. तर त्यातून आता माझ्यासोबत एक जण आहे. भाई, तुझं स्वागत आहे आमच्या ब्लॉग्स मध्ये. आणि आता आपल्यासोबत यश आहे. बरं भाई, आज तू काय सांगशील? तू आता सकाळपासून तू आता बऱ्यापैकी ऑलमोस्ट 9 वाजून गेले. हा, तू प्रेक्षकांना काय सांगशील? तुझा आजचा अनुभव कसा आहे? म्हणजे पहिल्यांदा आलो होतो आणि खूप माझा चांगला एक्सपिरियन्स झाला. मी कधी म्हणजे माझ्या लाईफमध्ये विचार केला होता की कधी ना कधी येऊन मी इकडे येऊन शूट बीट करणार, म्हणजे पप्पांचे ते आईसला कॅप्चर करणार. आणि आज माझं स्वप्न पुरं झालंय. खूप बरं वाटतंय. आणि असंच मी पुढे अजून खूप सारे मूर्तींचे आईस कॅप्चर करून माझ्या प्रोफाईलमध्ये टाकणार आणि माझ्या व्हिडिओने एक लोकांना एक चांगला फील देणार. म्हणजे थोडक्यात तुझं असं असेल की ज्या लोकांना इथे येऊन बघायला हा मिळत नसेल किंवा कोण कामाला असल्यामुळे, कोण आपल्या पर्सनल गोष्टींमुळे त्यांना मिळत नसेल, तुझ्या माध्यमातून तू त्यांना दाखवशील की आपलं सुरतच्या गणेशवरायाचं यंदाचं स्वरूप कसं असेल. तुम्ही ऐकलंच असेल. तर आता आपण थोडंसं पुढे वळूया. आता आपल्याकडे असे अजून 1-2 जण आहेत, आपण त्यांची देखील मुलाखत घेऊया. तर या. आपल्यासोबत आता आहे चैतन्य. भाई, तुझं स्वागत आहे आमच्या यश खाक ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर तू मगाचपासून आलायस, आपल्या बाप्पाचं स्वरूप घडताना बघतोयस आणि मूळ म्हणजे आखणी बघायला मिळते. कारण बहुतेक जणांना आखणी बघायला मिळत नाही फारशी.
त्यांचं नशीब असतं की बाप्पाची इच्छा असते तरच आपल्याला मिळतं. आता बऱ्याच जणांना आगमन सोहळा की बाप्पाचं यंदाचं स्वरूप कसं असेल काय असेल सगळं असतं गोष्टी. तू आता प्रेक्षकांना काय सांगशील, तुझा आजचा अनुभव कसा आहे पहिला, कारण 2026 सर्वात पहिली आखणी ही, तुला काय वाटतं? मजा येते. फक्त 4 तारखेला समजेल आता तुम्हाला सर्वांना की काय होणार आहे म्हणून. आखणी हे खूपच जास्त मस्त असतं, बाकी काय नाही. तुम्ही चैतन्यकडून देखील ऐकलं असेल की 4 तारखेला काहीतरी वेगळं असं आपल्या बोरिवली पट्ट्यामध्ये घडणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून 4 तारखेला भेटा 10 वाजता सकाळी बोरिवलीला. ऐकलं तर चला मग आता आपण पुढे जाऊया. आता आपण थोडस वेगळ्या अँगलला आलोय आणि मगासपासून सुरुवातीपासून एक जण होता जो अगदी बाप्पाच्या चेहऱ्याच्या समोरच होता. सेंटर काही भावाने सोडलेला नाहीये. तर आता आपल्यासोबत आहे स्वप्नील. स्वप्नील, तुझं स्वागत आहे आमच्या यश काक ब्लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये. तर तू आता प्रेक्षकांना काय सांगशील की तू सकाळपासून आलायस, तुझा हा पहिला 2026 गणेशोत्सवाचा अनुभव कसा आहे? पहिल्यांदाच आलो आणि बाप्पाची आखणी आणि त्याला शूट करणं हे बघायला भेटलं आणि करायला भेटलं. तर कसं सांगू, व्यक्त होता नाही येत आहे. शब्द कमी पडते थोडक्यात तुझ्याकडे. आणि आता मगाचपासून गमतीचा भाग म्हणजे असा की तू सेंटर काही सोडला नाहीयेस, बरोबर सेंटर पकडूनच आहेस तू. ते डोळ्यांची आखणीपासून ते नाम मगाचपासून, तो अनुभव तुझा कसा आहे? डोळ्या बोलू शकत नाही बोलायला, हिंदीत बोल, कशातही बोल. डोळ्यात त्या डोळ्यात पाणी, अंगावर काटा. शब्द नाहीत आता काय बोलू, पहिल्यांदाच आलोय. तर स्वप्नील कडून थोडक्यात असं आपल्याला कळायला मिळतंय की स्वप्नीलला शब्द नाही सुचत त्यांनी काय व्यक्त केलं पाहिजे काय नाही, कारण सेंटरला असल्यामुळे अगदी बाप्पाची सरळ नजर त्याच्याकडेच आहे म्हणून तो हल्ला देखील नाही अजिबात. तर आता आपण थोडस पुढे वळूया. तर मग या. उड तुझी लागली कारी जगाला, लव कर ये बाप्पा तू घरा. आता तुम्ही बऱ्यापैकी बघितलंच असेल आपल्या बाप्पाचं सुंदर आणि सुबक असं स्वरूप आता निरखून आलेलं आहे. पण मात्र त्या सुंदर आणि सुबक स्वरूपाला रेखीचित्र करणारे म्हणजे आपले सुप्रसिद्ध मूर्तिकार आपले निखिल जाधव दादा. आज दादा आपल्या ब्लॉग मध्ये आहेत आणि मुळात दादा तुमचं स्वागत आहे आमच्या यश काक ब्लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये. तर दादा आता तू थोडक्यात काय सांगशील की आता 2026 गणेशोत्सवाचं सर्वात पहिली आखणी तू करतोयस, तर तू काय सांगशील आज तुला कसं वाटतंय? मला वाटते चांगलं असं तर बरं वाटतंय. कारण मुळात आता आपल्या ह्या साईडच्या बोरिवली पट्ट्याचं सर्वात पहिलं मोठं आगमन सोहळा होणार आपल्या सिद्धिविनायक आर्ट्स कला केंद्रामधून. तर तू काय सांगशील आज जी काही आखणी झाली आहे ती कितपत आणि कसं काय तू काय एक्सप्रेस करशील? जे काय आहे ते समोरच आहे. तुम्हाला कसं ते तुमचे रिस्पॉन्स आहे, कसं वाटेल तुम्हाला ते. कारण आता बऱ्याप्रमाणे चांगलंच काम केलंय. येस, आणि बऱ्यापैकी सर्वांना माहितच आहे की सिद्धिविनायक आर्ट्सची ओळख म्हणजेच नाम. पण नामाबद्दल तू काय सांगशील की दर प्रमाणे तू प्रत्येक मूर्तीला काहीतरी वेगळं नाम देतोस, काहीतरी वेगळा प्रयत्न करतोस, त्या नामाच्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगशील? वैशिष्ट्य असं काही नाही, पण मी माझ्याप्रमाणे केलंय. बघू बाकी. कारण आतापर्यंत बरेच जणांना असं वाटतं की नाम आपण डायरेक्ट मूर्तीवर करतो, पण दरवेळा सिद्धिविनायक आर्ट्सच्या तर्फे नाम हे मूर्तीत नेहमी 3Dत दिसत आले आजपर्यंत. मग ते माघीमध्ये असू दे किंवा भाद्रपद मध्ये असू दे, तीच ओळख बनवायची होती, ती बनली आहे. तुम्ही ऐकलंच असेल दादाकडून देखील
की 2026च्या काय रीतीने आपल्या पहिल्या बाप्पाची आखणी झालेली आहे आणि थोड्याच काही वेळात तुम्ही सर्वजण बघालच की काय स्वरूपात बाप्पाचं सुंदर आणि सुबक असं चेहरा निरखून येणार आहे. कारण सकाळपासून ते आता बऱ्यापैकी वाजलेले आहेत 10 आणि तरी सुद्धा अजून आखणी चालूच आहे. तर थोडंफार काही काम आहे, तर आता आपण पुढे अशी भेटत जाऊ. चला. फायनली तुम्हा सर्वांना मला आवर्जून सांगायला आवडेल की आपल्या बाप्पाचं सुंदर आणि सुबक असं महत्त्व बघण्यासारखं स्वरूप साकारलेलं आहे. आणि त्याचबरोबर मगापासून तुम्ही सर्वांनी सगळं काही बघितलं असेल, म्हणजे आपले बरेच इथे मित्र होते, ते त्यातले बहुतेक जण पेजवाले होते, त्यातले पर्सनल कोण होते, प्रत्येक जण ह्या आतुरतेने होता की बाप्पाचं एक सुंदर आणि सुबक असं स्वरूप कधी साकारते आणि आपण कधी त्या स्वरूपाला बघतोय. कारण प्रत्येकाला बाप्पाला जवळून बघण्याचं नशीब नाही मिळत, त्यासाठी बाप्पाचा कधी कधी आपल्याला तेवढा आशीर्वाद लागतो. पण आता हा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आणि आता माझ्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आपलं यंदाचं 2 दिवसात होणारं सर्वात पहिलं आगमन सोहळा आणि आपल्या बाप्पाचं स्वरूप यंदा कसं साकारलंय तर ते तुम्ही बघालच, ऑलमोस्ट बघितलंच असेल पूर्ण ब्लॉगमध्ये. तर आता आपण ह्या ब्लॉगला ते एंड करणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर सर्वजण चॅनलवर नवीन असाल तर नक्की याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर मग भेटत जाऊ अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. बाय.